मोमीनपुरा कब्रिस्तान रोड येथील रहिवासी कासिफ खान उर्फ रोशन खान, जो एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो, त्याने गेल्या काही वर्षात कार्यक्रमांच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक केली आहे। राजीव गांधीनगर येथील रहिवासी नगमा नजामुद्दीन शेख हिने तिच्या 3 वर्षांच्या मुलीला इम्प्रेस मॉल जवळील कासिफ खानच्या फॅशन शो मध्ये सहभागी करून घेतले। जेव्हा ती कासिफ खान उर्फ रोशन खानला भेटली तेव्हा नगमाची मुलगी शो मध्ये पहिल्या क्रमांकावर आली। कासिफ खान उर्फ रोशन खान याने तिच्याकडून पैसे मागितले। मुंबईतील जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले। त्याने तिला सांगितले की तिला परतफेड मिळवण्यापूर्वी तिला प्रथम 10 ते 15 लाख रुपये द्यावे लागतील। नगमा त्याच्या फसवणुकीला बळी पडली आणि तिच्याकडे पैसे नसल्याने कासिफ खान उर्फ रोशन खानने सोन्याची मागणी केली। नगमा त्याच्या शब्दांना बळी पडून तिला तिच्या लग्नातील आणि त्याच्या नातेवाईकातील लग्नातील सुमारे 13 तोळे सोने दिले। जेव्हा नगमाच्या मुलीला 6 महिने काम मिळाले नाही तेव्हा नगमाने तिचे सोने परत मागण्यास सुरुवात केली। कासिफ खान उर्फ रोशन खानने तिला सांगितले की त्याने तिचे 13 तोळे सोने हंसापुरी येथील पद्मा ज्वेलर्सकडे गहाण ठेवले होते आणि ते सोने तिथून चोरीला गेले होते। आता ती सापडले आहे आणि तहसीलमध्ये जमा आहे। जेव्हा त्याला ते सापडेल तेव्हा तो तिला परत देईल। दरम्यान एका मुलीने इंस्टाग्रामवर लाईव्ह पोस्ट करत कासिफ खान उर्फ रोशन खानचा पर्दाफाश केला आणि म्हटलं की कासिफ खान उर्फ रोशन खान हा एक मोठा फसवणूक करणारा आहे। तो मुलींना लक्ष्य करतो आणि मॉडेलिंग आणि शोच्या नावाखाली त्यांची फसवणूक करतो। जेव्हा ते त्यांचे पैसे परत मागतात तेव्हा तो त्यांना शिवीगाळ करतो, त्यांची बदनामी करण्याची धमकी देतो आणि त्यांना ठार मारण्याची धमकी देतो। त्यानंतर नगमाने आरोपींनी मोठ्या रकमेची फसवणूक केलेल्या सुमारे 20 लोकांशी संपर्क साधला। या व्यक्तीमध्ये मुंबई, भंडारा, गोंदिया आणि अगदी भिलाई, छत्तीसगड येथील लोकांचा समावेश आहे। एकत्रितपणे ते नागपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष वसीम खान यांच्या संपर्कात आले। वसीम खानने सर्वांशी भेट घेतली आणि त्यांना कळले की कासिफ खान उर्फ रोशन खानने अनेक लोकांकडून लाखो उकळले आहेत। पीआयने सर्वांचे म्हणणे ऐकले आणि वसीम खान यांची डीसीपी मदने सरांसोबत बैठक आयोजित केली। मदने सरांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि कारवाईचे आदेश दिले। नगमा शेख यांच्या तक्रारीवरून 22 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा कासिफ खान उर्फ रोशन खान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। हेलो दोस्तों, मेरा नाम वसीम खान, मैं नागपुर कांग्रेस कमेटी माइनॉरिटी डिपार्टमेंट का प्रेसिडेंट हूँ। इस वक्त मैं गांधीबाग तहसील पुलिस स्टेशन के पास हूँ। पुलिस स्टेशन आने का मेरा रीज़न है, मेरे साथ आप देख सकते हो कि कुछ महिला कुछ पुरुष खड़े हुए हैं। इन्हें एक ही व्यक्ति ने इनके साथ फ्रॉड किया है। फ्रॉड इन द सेंस इनके साथ कुछ इवेंट का चकमा देकर, कुछ कंपनियों में काम दिलाने का चकमा देकर, किसी को एक्टर बनाने का चकमा देकर, किसी को फैशन शो में मॉडल बनाने का चकमा देकर इनसे किश्तों में पैसे लिया है। और पैसे भी कुछ मामूली पैसे नहीं है, किसी से 3 लाख रुपए लिया है, किसी से 2 लाख रुपए लिया है, किसी से 10 तोला सोना लिया है। तो इसी की कंप्लेंट करने मैं पीआई मैडम के पास आया था। इसके पहले भी ये लोगों ने एनसी यहाँ पे करवा चुके हैं। मैडम से मेरी बात हुई सबको लेकर, मैडम ने हमको पूरा दिलासा दिलाया है कि इस पे कायदेशीर कार्रवाई होंगी। और ये एक बहुत बड़ा स्कैम है, कम से कम 15 से 20 लोग मेरे कांटेक्ट में हैं। और भी लोग जो फ्रंट नहीं आ सकते उन लोगों को भी इनने उनके साथ स्कैम किया है। और इसके और भी कुछ इलीगल व्यवसाय है, उसी की कंप्लेन हम लोग करने आए थे। ये व्यक्ति मोमीनपुरा रहवासी, इसका नाम रोशन खान उर्फ कासिफ खान इसका नाम है, उसी की हम कंप्लेन करवाने तहसील आए थे। धन्यवाद।